आज आपण फ्युचर सेंटेन्स बघणार आहोत. फ्युचर याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे ॲक्शन वगैरे काय नसते. आपण मागच्या लेक्चरमध्ये वॉच आणि वेअरबद्दल काही एक्झाम्पल घेतले होते. त्याच्यामध्ये तो श्रीमंत होता, ते श्रीमंत होते, तो गरीब होता, ती माझी मैत्री होती, अशा काही प्रकारचे सेंटेन्स बघितले होते. पण आज आपण आजच्या लेक्चरमध्ये तो माझा मित्र असेल, ती माझी मैत्रीला असेल, तो घरी असेल, तो घरी नसेल का, अशा काही प्रकारचे आपण आज सेंटेन्स घेणार आहोत. आज आपण सर्वप्रथम प्रोनाउन्सबद्दल थोडं हे करून घेऊया. आय, यू, वी आणि ते साठी विल बी आणि ही, शी, इट, रामसाठी सुद्धा विल बी वापरतात, विल बी करतात. कारण याच्यामध्ये अनदर हेल्पिंग वर्ब यूज करत नाही. तर मी काय बोर्डवरती काय एक्झाम्पल लिहिलं आहे. तर त्याच्यापैकी आपण याचं स्ट्रक्चर बघूया. स्ट्रक्चर बघा. सब्जेक्ट प्लस विल बी प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस विल बी ऑब्जेक्ट, यालाच आपण होकारार्थी म्हणतो. सब्जेक्ट प्लस विल नॉट बी ऑब्जेक्ट, नकारार्थी. विल प्लस सब्जेक्ट, बी प्लस ऑब्जेक्ट, प्रश्नार्थी. विल प्लस सब्जेक्ट प्लस नॉट बी ऑब्जेक्ट, प्रश्नार्थी निगेटिव्ह. बरोबर आहे. तुम्ही बोर्डवरती काय एक्झाम्पल लिहिले आहे. मी घरी उद्या असेल, मी उद्या घरी असेल. मी मीन्स सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे आय, मी घरी असेल. सब्जेक्ट मीन्स आय आणि विल बी हेल्पिंग वर्ब. त्याच्यानंतर उरलेला अदर पार्ट म्हणजे ॲट द होम. आय विल बी ॲट होम टुमारो, मी उद्या घरी असेल. त्याच्यानंतर मी घरी उद्या नसेल, मी उद्या घरी नसेल. हे बघा स्ट्रक्चर. सब्जेक्ट प्लस विल नॉट बी अदर म्हणजे नकारार्थी. इथं आय सब्जेक्ट ठिकाणी आपण आय घेतलं. विल नॉट बी ॲट होम, मी घरी उद्या नसेल. मी उद्या घरी असेल का, तर विल सब्जेक्ट ठिकाणी आय बी ॲट होम टुमारो, मी उद्या घरी असेल का. प्रश्नार्थी, मी घरी उद्या नसेल का. विल आय नॉट बी ॲट टुमारो, विल आय नॉट बी ॲट टुमारो, मी उद्या घरी नसेल का. अशा प्रकारे तुम्ही दुसरं प्रोनाउन सुद्धा यूज करू शकता. वी मीन्स तुम्ही उद्या घरी असणार किंवा असेल. तुम्ही उद्या घरी नसेल किंवा तुम्ही उद्या घरी असाल का, तुम्ही घरी उद्या नसाल का. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे प्रोनाउन सुद्धा यूज करू शकता. त्याच्यानंतर इकडे मी ही, शी, इट, राम मध्ये एक प्रोनाउन घेतला आहे, ते म्हणजे ही. तो ऑफिस मध्ये असेल. ही विल बी इन द ऑफिस. हे स्ट्रक्चर इकडे सुद्धा लागू होणार या प्रोनाउनला. तर ही विल बी इन द ऑफिस, तो ऑफिस मध्ये असेल. तो ऑफिस मध्ये नसेल. ही विल नॉट बी इन द ऑफिस, तो ऑफिस मध्ये नसेल. तो ऑफिस मध्ये असेल का. विल ही बी इन द ऑफिस, तो ऑफिस मध्ये असेल का. त्याच्यानंतर तो ऑफिस मध्ये नसेल का. विल ही नॉट बी इन द ऑफिस. त्याच्यानंतर आपण इथं शी सुद्धा यूज करू शकतो. ती ऑफिस मध्ये असेल, ती ऑफिस मध्ये नसेल. ती ऑफिस मध्ये असेल का, ती ऑफिस मध्ये नसेल का. बरं फक्त इथे प्रोनाउन लिहायचं. सी
सी. या ठिकाणी तुम्ही राम सुद्धा घेऊ शकता. राम, इट, शी आणि ही अशा प्रकारे आपण काही सिंपल सेंटेन्स फ्युचरचे बघितले आहे.